हे हाय हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि माझी झालेली आहे दिनचर्येला सुरुवात. तर मी आज सकाळी उठल्याच आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे, कारण की आज आहे एकादशी. तर आंघोळ करून मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. म्हटलं आज एकादशीची सकाळी सकाळी लवकरच पूजा वगैरे करून घेते, नंतर बाकीचे कामं आवरेल. एकादशीच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. चला तर आजच्या व्लॉगमध्ये काय काय होतंय हे बघण्यासाठी व्लॉग हा कंटिन्यू करा. अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी लगेच पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि दिवसाची सुरुवात ही पूजेने केल्यानंतर दिवस कसा प्रसन्न जातो, अगदी पॉझिटिव्ह वाईब्स दिवसभरासाठी घरामध्ये राहतात. सो मी दिवसाची सुरुवात कधीही देवपूजेनेच करते, म्हणजे कसं मनाला प्रसन्न असं वाटतं. देवपूजा झाल्यानंतर मी लगेच लागलेली आहे स्वयंपाकाला. तर आज मी बनवत आहे दोडक्याची भाजी आणि दोडक्याचे मी छोटे छोटे काप बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर मी हरभऱ्याची डाळ 10 ते 15 मिनिटासाठी भिजत घातलेली होती. त्यानंतर एक मोठा कांदा घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्याचे मोठे असे जाडसर थोडेसे मोठे मोठे पातळ भाग करायचे आहेत. त्यानंतर 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 मिरच्या इथे मी ठेचून घेतलेल्या आहेत. तर त्यानंतर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल थोडंसं तापल्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे. मोहरी घातल्यानंतर थोडीशा मोहरी तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपण जे काही कांद्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत तो कांदा मी इथे घालून घेतलेला आहे आणि कांदा छान असा लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांदा व्यवस्थित परतला तेव्हाच भाजीला थोडीशी वेगळी चव येईल, टेस्ट. सो इथे कांदा लालसर असा झालेला आहे. त्यामध्ये मी मिरची आणि लसूण पाकळ्या ज्या काही ठेचून घेतलेल्या होत्या जाडसर अशा, ते यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. दोन्हीही छान असं परतून घेतल्यानंतर मी त्यात थोडीशी हळद ॲड करणार आहे, म्हणजे त्याला ना खूप छान असा हळदीचा कलर येतो आणि आपली छान भाजी दिसायला आणि तसेच चवीला सुद्धा छान होते. तर हळद ॲड केल्यानंतर मी थोडंसं इथे परतून घेते आणि व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे. हे सगळं काही व्यवस्थित परतल्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे मसाले. तर मसाले मी जास्त फार काही यूज केलेले नाही, बस फक्त लाल तिखट आणि गरम मसाला. तर इथे मी ॲड करून घेत आहे लाल तिखट. तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा सगळं काही. जर तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तिखट ॲड करू शकता. इथे मी घालत आहे गरम मसाला. तर सगळं काही तुम्ही तुमच्या चवीनुसार, म्हणजे तुम्हाला तिखट लागतं की फिक्कं यावर डिपेंड करतं की तुम्ही किती मसाले घालायचे आहेत. तर मी इथे लाल तिखट आणि गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर मी यामध्ये टाकलेली आहे हरभऱ्याची भिजत घातलेली डाळ. आणि हरभऱ्याची डाळ जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा सगळं काही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सो सगळं काही व्यवस्थित परतल्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलेला आहे दोडका, ज्याचे की मी बारीक असे काप करून घेतलेले आहेत आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून परत एकदा परतून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे मीठ. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ घातल्यानंतर सर्व काही मिश्रण परत एकदा छान असं परतून घ्या आणि परतून घेतल्यानंतर तुम्ही त्यामध्ये ॲड करायचं आहे 1 वाटी पाणी. तर फार जास्त पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं नाही आहे,
कारण मी तेवढंच का करते, तर आपण यामध्ये घातलेली आहे हरभऱ्याची डाळ, तर ती थोडीशी शिजावी म्हणून आपण थोडंसं नॉर्मली फक्त 1 वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे, जेणेकरून की जी हरभऱ्याची डाळ जी आहे ती शिजेल. आणि व्यवस्थित सगळं काही परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून तुम्ही ही भाजी 10 ते 15 मिनटं लो मीडियम फ्लेममध्ये, अगदी जास्त लो पण नको, मीडियम फ्लेममध्ये तुम्ही भाजी ही 10 ते 15 मिनटासाठी शिजत घालायची आहे. झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं मी भाजी ही शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा फ्लेवर या भाजीला आलेला आहे. वरतून तुम्ही कोथिंबीर ॲड करायची आहे आणि डायरेक्टली तुम्ही सर्व करू शकता ही भाजी. तर आजची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट थ्रू सांगा आणि ट्राय नक्की करा. तर मी लगेच गरमागरम शेवला वाढून दिलं आणि श्रेयूने घेतलेलं आहे जेवण करून, कारण की त्याला जायचं होतं शाळेत. सो मी त्याला ताट वगैरे वाढून दिलं आणि तर श्रेयूने जेवणाला केलेली होती सुरुवात आणि भाजी खूप छान झाली अशी कॉम्प्लिमेंटसुद्धा मला श्रेयूने भाजीबद्दल दिली होती. तर इथे देवाला नमस्कार करून श्रेयू निघाला होता शाळेत. तर रोजचीच त्याला सवय आहे की देवाचा नमस्कार करूनच तो शाळेला रोज जात असतो. नंतर मी माझी राहिलेली सगळी कामे ही फटाफट आवरून घेतली. सगळ्या घराची क्लिनिंग, जी काही लादी वगैरे पुसायची राहिली होती ती सगळी कामं करून घेतलीत. एवढ्या घराचं क्लिनिंग करतानाचा व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नाही आहे, कारण की व्हिडिओ शूट करायचा म्हणजे दिवसच माझा निघून जाईल. सो मी तो काही व्हिडिओ शूट केलेला नाही. तर इथे बघू शकताय माझी संपूर्ण घराची क्लिनिंग ही झालेली आहे आणि फायनली माझी सगळी कामे ही आवरलेली आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, बाय.